श्रीखंड आम्रखंड केलंय तर आपण पियुष बनवू शकतोय. तुम्हाला माहितीये जन्म कसा झाला पियुषचा? पियुष हा पदार्थ कसा आला? श्रीखंड किंवा आम्रखंड सगळ्यांना माहिती होतं. तर इमॅजिन करा 1934-35. मी सांगतो तू बनव. तुला एक छोटासा चमचा टाकून घाल. आज आपण करणार आहोत श्रीखंड, पण आज आपण थोडं वेगळं श्रीखंड करणार आहोत. थोडं कॉम्प्लिकेटेड आहे नेहमीच्या श्रीखंडापेक्षा, पण खूप मस्त लागतं. चला, आधी पाणी का आधी साखर? 2 वाट्यांहून थोडी जास्त साखर. आता हा आहे अर्धा किलो चक्का केशर, ओके. थोडीशी वेलचीची पावडर. आता ह्याला अगदी स्लो फ्लेमवरती एक 7 ते 8 मिनिटं तरी सिमर करूया. बर. बदाम आपण एक थोडेसेच करूया, पिस्ता थोडे जास्त करूया. हे भिजवून ठेवलेले आहेस का तू? Yes, एक 15 मिनिटं भिजवून ठेवलेले आहे. आपला आता पाक ऑलमोस्ट होतच आलेला आहे. येस. पाक होतोय ना, तोपर्यंत आपण एक चिमूटभर मीठ घालूया का चक्क्यामध्ये. आता ते झालं असेल ना, तर आपण आता मँगो कट करूया. आता आयडियली मला हा सगळा पाक लागणार आहे, पण तरी मी पूर्ण एका वेळेला नाही घालत आहे. मी थोडा थोडा करून घालतोय. मी करू जरा? शुअर. दे. छान मस्त क्रीमी दिसतंय. सगळ्यात मानाची गोष्ट आहे आंबा. हां. तो ऍड कर आणि त्याला छान परत एकदा स्टर करूया. आता चाललेत बदाम, मग आहे पिस्त्याची पाळी. आपलं पाकातलं आम्रखंड तयार आहे. एक घास चवीचा ची पहिली डिश तयार आहे. मग ह्याच्याबरोबर मस्त गरमागरम टम्म फुगलेल्या पुऱ्या करूया. मोह खूप होतोय, पण नको सत्यजित. आपण दोघेही तसे हेल्थ कॉन्शियस आहोत. मी जरा जास्त हेल्थ कॉन्शियस नाहीये. आय लाईक दॅट. पण समजा पुरी कार्ब्स वगैरे तळलेला पदार्थ म्हणून आपण टाळला, तर दुसरं काहीतरी कॉम्प्लिमेंटरी करायचं का? श्रीखंड आम्रखंड केलंय तर आपण पियुष बनवू शकतोय. अरे ते कुठे करत बसायचं आता? अरे 5 मिनिटं लागतील बनायला. एवढी नवी डिश नको काढू यार तू. फक्त 5 मिनिटं आणि पियुष ग्लासमध्ये तयार करूया. करूया करूया. डन. कीप इट असाइड. ओके. थोडं दही घेऊन झालं फ्रीजमध्ये. येस. मला असं वाटत होतं की तो काहीतरी म्हणेल की आपण काहीतरी समजा माझ्याकडे तयारच आहे, एक लोणचं देतो आणि मग ते, तर हा एकदम वेगळी एक डिशच करायला लागलाय. तर मी पियुष पाहिलंय, मुंबईत जास्त करून पाहिलंय. मी तुम्हाला गंमत सांगू, तुम्हाला माहिती आहे जन्म कसा झाला पियुषचा? पियुष हा पदार्थ कसा आला? श्रीखंड किंवा आम्रखंड सगळ्यांना माहिती होतं. तर इमॅजिन करा 1934-35, म्हणजे जवळजवळ 90 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ना. सावरकर, वि. सावरकरांचे सगळ्यात धाकटे बंधू विनायक दामोदर सावरकरांचे, आणि सगळ्यात लहान भाऊ जे होते ते डॉक्टर होते, नारायण दामोदर सावरकर. त्यांचा दवाखाना होता आणि त्या दवाखान्यात यायचे तांबे काका. तांबे काकांचं भोजनालय होतं. आणि एकदा तांबे काका आले होते आणि तांबे काकांनी विषय काढला गप्पांमध्ये की काय करावं उन्हाळ्यात, हे सगळं दही, त्याच्यानंतर ताक, या गोष्टी आंबट होतात आणि मग त्या टाकून द्याव्या लागतात, मग काय करायचं? तर त्या दोघांच्या चर्चेतनं त्यांनी असा प्रयोग करून बघायचं ठरवलं की आपण यात जरा साखर घालून बघूया, आपण यात जरा वेलदोडा घालून बघूया, आणि मग बघूया बरं मिक्स करून कसं होतंय. आणि जन्म झाला पियुषचा. तर पियुष अगदी मराठी आहे, आपल्या मातीतलं आहे. आणि आता ते कसं करायचं हे 2026 साली सत्यजित आपल्याला सांगणार आहे. साधी सोपी गोष्ट आहे. मस्त. म्हणजे 2-4 मोजक्या गोष्टी लागतात आणि आपण त्याने करूया सुरुवात. रेडी? हां, म्हणजे मला मी छान वाटीभर मस्त दही घेऊन आलेलो आहे. ओके. तर मी सांगतो तू बघा. ठीक आहे. एक मिक्सिंग बोल घेऊया. एक वाटीभर दही चालेल. यात घेऊ? येस. ओके. मी थोडीशी वेलचीची पूड करतो. ओके. थोडी वेलचीची पूड ह्याच्यात घालूया. हां. त्याचबरोबर आत्ता आपण जे केलंय मस्त आम्रखंड, हो, ते घालूया.
आता आयडियली ना ह्याच्यामध्ये साखर घालतात, पण मला समहावच पटत नाही, कारण आपण आम्रखंड श्रीखंड घालतो त्यात एवढी साखर आहे. पण तरीही हवं असेल तर आपण पिठी साखर 1 चमचा किंवा अर्धा चमचा आपली नॉर्मल शुगर ही घालू शकतो. ओके. आणि ह्याला तू आता छानपैकी बेस्ट कर. ओके. थोडं पाणी नंतर घालूया. ओके. ते एकजीव घालायला चालेल. म्हणजे खूप वेळा मी असं बघितलं की जे असे छान मराठमोळे जे रेस्टॉरंट्स असतात ना, खानावळी असतात, तिकडे ना ते चमच्याने खायला लागेल असं पियुष बनवतात. बरोबर. आणि त्याला त्याचं फार छान वाटतं, अभिमान वाटतं. त्यामुळे आपण पण जेवढा थिक होईल तेवढाच ठेवूया. दाट ठेवूया त्याला. आय वुड रेकमेंड तू ना एक छोटासा चमचा टाकून बघ. ओके. तुला हवं असेल तर आपण त्यात आणखी साखर घालू शकतोय किंवा आम्रखंड देखील घालू शकतो. चालेल. मला आवडतं. बेस्ट. पाणी घाल त्याच्यामध्ये. ओके. आणि तुझ्या आवडीला जशी हवे तशी कन्सिस्टन्सी ऍडजस्ट कर. ओके. थिक पातळ तुला हवंय तसं. मी जरा अर्धी वाटी पाणी घालून बघते, Sure. मग तू सांगितलंस तर मी अजून घालते. तुझं बरोबर आहे, कारण जेव्हा पियुष ग्लासात येतं हां. तेव्हा ते असं ते घट्ट असतं एकदम. अगदी बरोबर वाटतंय का हे? हो. पण अगेन आय एम सेइंग की तुझी रेसिपी आहे, यू डिसाईड कसा हवाय, किती पाणी. कमी. हो हो, मी एकदम सगळ्यांना ओरिजिनली पियुष कसं बनलं वगैरे सांगून मला आवडतीये ही कन्सिस्टन्सी, कारण ही जरा पिता पण येईल आणि चमच्यानी घेता पण येईल. मग तुमच्या घरी जनरली पियुष बनवलं जातं रेग्युलरली? कधीच नाही, पण माझ्या नवऱ्याला अतिशय आवडतं पियुष. पियुष हे बाहेरच विकत घेतलं जातं, घरी नाही बनवलं जात. थोडे आईस क्यूब्स आणले. वाव, काय मस्त त्याचा आकार आहे. आंब्याचे असे छोटे छोटे कण फ्लेक्स दिसत आहेत मला, मस्त दिसतंय. छान वाटतं ना ते. करूया त्याचं डिश आउट. येस. थोडं ह्याच्यामध्ये बर्फ टाकलंय. काय सुंदर ग्लास आहे, फक्त ते बाहेर नाही लागलं पाहिजे, राईट? आपण दोघं पियुषवर हाय होणार होत. बदामाचे काप तू थोडे घालू शकतेस त्याच्यावर. ओके. आणि ते मी छोटंसं आंब्याची फोड केली. हे कसं सुचतं तुला? यार ह्या गोष्टीनं मला संभाव ते तर गार्निश केलं, गोडे. डेकोरेट केलं की जास्त खायला मज्जा येते. हॅलो, हे एकदम आता हॅपी माझ्याकडे झाले. नाहीये, पण नाहीतर आता इकडे एक छोटीशी माझ्याकडे पुदिन्याचं पान असतं ना, तर ते आणखी मजा येते. हो, नाईस. एक गोष्ट करायला गेलो आणि आपल्या दोन्ही गोष्टी झाल्यात. पाकातला आम्रखंड पण झालाय आणि त्याच्यावरून पियुष पण झालाय, ज्याची एवढी मस्त गोष्ट देखील तू सांगून झालेली आहेस. त्यामुळे आय थिंक आपण चिअर्स करावंच ह्याला. काठोकाठ भरलेला हा पियुषचा कटाह तू घे. Cheers. कसा वाटला आजचा पदार्थ? आवडला का? म्हणजे एक घास चवीचा आवडला का? पियुष बनवण्याकरता अगदी 4-6 जिन्नस लागतात. 1 वाटी घट्ट दही, 2 ते 3 चमचे आम्रखंड किंवा श्रीखंड, वेलचीची पूड तुमच्या आवडीनुसार, 1 चमचाभर पिठी साखर किंवा अर्धा चमचा साखर, बदामाचे व पिस्त्याचे काही काप सजावटी करता आणि थोडे आंब्याचे तुकडे. बनवण्याकरता एका मिक्सिंग बोलमध्ये दही, श्रीखंड, वेलची, साखर एकजीव करून घ्यावे. थोडं पाणी घालावं तुमच्या आवडीनुसार. तुम्हाला जर का घट्ट हवं असेल तर किंवा पातळ हवं असेल, जसं तुम्हाला आवडतं तसं करून घ्या. एका छानशा लॉंग ग्लासमध्ये थोडे बर्फाचे तुकडे घ्या. वरून तुमचं पियुष त्याच्यामध्ये पोर करा. थोडे बदाम व पिस्त्याचे काप सजावटी करता आणि जर का हवे असतील तर आणखी थोडे आंब्याचे तुकडे देखील त्याच्यावरती ठेवा आणि झालं. मस्त थंडगार पियुष एन्जॉय करा. अजून खूप पदार्थ घेऊन आम्ही तुम्हाला भेटायला येणार आहोत. त्यासाठी सिनेविस्टाच्या मराठी चॅनलला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सी यू सून विथ एक घास चवीचा.